भाग्य गजभाग्य माय शेवंताबाई वाढ रखमाबाई वाढ ताराबाई वाडगे माय एका नांदिरी अंदर गंगाबाई वाडगे माय हौसाबाई वाडगे माय पिंटीची आई वाडगे माय तुला लेखवीन अरे पप्या तुला येनतवाले तुला बुरगुंडा तुला बाई तुला बुरगुंडा वाले तुला ये मोबाईल वाले हिरो तुला टोपी वाला तुला बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा होईल हे बाई तुला बुरगुंडा होईल हे अक्का तुला बुरगुंडा होईल वाडगे माय संगीची आई वाडगे माय रवलीची आई वाडगे माय बीबीची आई वाडगे माय दुर्बीची आई वाडगे माय तुला लेखवीत अनादिशिद नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावया आले प्रेमाचे कुंकू भाळे लाविले सद्भक्ती भावे बोराटे हाती धरले. ऐका मावशी सौभाग्याचं प्रतीक सांगितलं कुंकू पण ते आता कुंकू राहिलं का हो कुंकू राहिलं का मावशी कुंकू पाहायचं म्हणलं तर खेडेगावातच जावं लागतंय आता शहरामध्ये गेल्यानंतर आता चष्मा लावून बघावं लागतं आता बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे ती अहो सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू कुंकू आता राहिलं नाही कुंकू आल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या का टिकली गेला आरशाला का टिकली गेला भिताडाला का टिकली गेला लाव कुठं कुठं बाथरूमच्या पैपाला सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू आणि कुंकवाचं महत्व जर ऐकावं वाटत जर असेल तर आमच्या सीतामैयाकडून ऐकावं. ज्या वेळेस अरण्यामध्ये सीतामैया कपाळावर कुंकू लावायच्या भांगामध्ये सेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले. हनुमंतराय उपस्थित झाले आणि हनुमंतरायांनी सीतामैयाला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? का हो सीतामैया तुम्ही जे कुंकू लावता हे सेंदूर लावता या कुंकवाचं महत्व काय या सेंदुराचं महत्व काय? त्यावेळेस सीतामैयाने खूप गोड उत्तर दिलं. ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं. हे सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अनादिशिद नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावया आले प्रेमाचे कुंकू भाळी लाविले सद्भक्ती भावे बोराटे हाती धरले. बुरगुंडा वै तुला तुला बी वैल मला बी वैल तुला बी वेदाला मला बी वैल तुला बी होईल मला बी होईल तुला बी मला बी तुला बी मला बी तुला बी वेदाला मला बी होईल तुला बी मला बी तुला बी मला बी तुला बी बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल वाडगे माय वाडके दादा वाडके बघी त्या इकडे दादा इकडं ठोकळ्याची ठोकळं बसले की बघ वाड्याच्या नावानं बॉम्ब एके अर्धीकर भाकर घेऊन ये गटगट पिठलं घेऊन ये तुला सुया देते पिना देते डिस्कोचा मनी देते मुराड सिंग देते मावशी तुझ्या म्हाताऱ्याला खेळा खुळखुळा देते. कच्चाई बयवाड मच्छाई बयवाड वराई बयवाड वामनाई बयवाड गोधाई बयवाड कलंकाई बयवाड गे चार युगाची काखे पोतडी दशावतार खिळे परवडी सोहम शब्द बोले चोखडी माझा शकून ऐके आवडी. बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई बुरगुंडा बाई तुला हे बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल हे तुला बी वैल मला बी वैल तुला बी विलाला मला बी तुला बी होईल मला बी होईल तुला बी मला बी तुला बी मला बी तुला बी विलाला मला बी तुला बी मला बी तुला बी मला बी तुला बी होईल मला बी होईल बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई
तुला बी होईल मला बी होईल तुला बी होईल मला बी बुरगुडा बैठला बुरगुडा बैठला बुरगुडा बैठला बुरगुडा बैठला सोनी सण मोबाईल बरा चॅप्टर दिसतं रे मुड द्या 1 रुपयाला आदरवरच्यावर शूटिंग काढून घेतो वाडगे माय बस की रे पिंट्या गरीबी बस म्हणलं तर बसत नाही म्हणतो मला सिलूला यायचंय नाही 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 शांत बस नाही ग बस शांत बस त्यो कॅमेरे वाला आपला मामा आहे घेऊन येतो तुला कुरकुस पडा बिस्कुट पडा बस शांत बस त्यो बस शांत बस हा नाही आपले बाबा आहेत बाबा घेऊन बस किती हो नाही बस बस की बापावर गेले वाडगे माय कच्छ मच्छवरा नरसिंह रूपिणी भक्ता लागे स्तंभ पुढोनी हिरण्यकश्यपूचा वध करोनी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला शिवय बुरगुंडा बैतला बुरगुडा बैठला तुला बी होईल तुला बी होईल मला बी होईल तुला बी होईल मला बी होईल वाडगे दादा वाडके वरलाडी चाक वाडके भिकाऱ्याला वाडके काहीतरी वाडगे माय ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सवे कुरकुले घेऊन भीमातटी उभी राहिले सेवयो बुरगुंडा होईल बय्या ग तुला बुरगुंडा होईल बय्या ग तुला बुरगुंडा होईल दादा मला बी हो तुला बी होईल दादा मला बी होईल दादा मला बी हो तुला बी होईल दादा मला बी बुरगुंडा होईल बय्या ग तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा बय्या ग तुला वाडके ऐका बुरगुंडा म्हणजे काय मावशी बुरगुंडा म्हणजे काय तर बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल लक्ष देऊ नाही का बुरगुंडा या शब्दाचा सरळ अर्थ काय होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल ऐका बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल हे बाबा तुला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात ऐसा शकुन सांगितला संती जे कार्य केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला देखोनी माय भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी ऐका मला आवर्जून सांगा वाटतं बघा मावशी भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल तर मावशी खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बापानं हातभट्टी पिली तर पोरग 90 पिते पेणारच की हो कडू इंद्रावून पेरल्यात जाय फळं लागण्याची शक्यता आहे का शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी चांगलं बी पेरलं तर चांगलं उगं आपण लावतानाच लावतोय कडू लिंबाचं झाड
मग तो यंदा आंबे कसे लागले नाहीत र येड्या, वृक्षारोपण चुकीचं झालं. मला आवर्जून सांगावं वाटतं मावशी, आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा, ही काळाची गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. मुलगा लहानाचा मोठा केला, मोठा करून म्हणाल ते शिकवलं, शिकून नोकरीला लागला, नोकरी करत करत 4 पैसे कमवू लागला, 4 पैसे कमवत कमवत गाडी घेतली, बंगला बांधला, आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असेल तर आग लागो तुझ्या बंगल्याला. म्हणून मला म्हणावं वाटतं, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती. लक्ष देऊ नाही का, हे हाल तेरा. हां, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती. ऐका, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती, जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत, नाही तर ते डुलतच येणार आपल्या घरी. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये म्हणतात आलं बघा लेझिम खेळत. मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर बाबा नशा केली पाहिजे, पण अशी नशा केली पाहिजे कि मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी ली तो शाम उतर जाएगी, एक बार मेरे हरि नाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे, नाहीतर ह्याच्यानं काय होतं ऐकायचं. दिवाळ काढलं या संसाराचं दारून, दिवाळ काढलं या, दिवाळ काढलं या, दिवाळ काढलं या संसाराचं दारून, गुट गुट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं, काढलं या संसाराचं दारून, दिवाळ काढलं या संसाराचं दारून, गोट गोट पेल्यानं, 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 गोट गोट पेल्यानं. म्हणून दारू गांजा मत पे यारो. आम्ही रोज एका गावात फिरतो. प्रत्येक गावोगावी गेल्यानंतर आम्हाला आवर्जून लोकांच्या पाया पडून सांगावं वाटतं. हो, काय सांगावं वाटतं बाबा. विनंती मी करतो दादा हात जोडून, विनंती मी करतो तुला पाया पडून. काय देर बाबा दारूचा नाद सोडून, देर दादा दारूचा नाद सोडून, दादा दारूचा नाद सोडून, बाबा दारूचा नाद सोडून. विनंती मी करतो तुला हात जोडून, विनंती मी करतो तुला पाया पडून. देर दादा दारूचा नाद सोडून, देर दादा दारूचा नाद सोडून, बाबा दारूचा नाद सोडून. म्हणून दारू गांजा मत पे यारो, अकल गुंग हो जाती है, आणि अपने पल्लों का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है. देवाने अनमोल असा नरदेह दिलाय, तो मग आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. मला आवर्जून एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो बघा. एक वाक्य हे झालं महिला मंडळ. मी आत्ताच काय म्हणलं, खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे म्हणलं का नाही मी आत्ताच. पण आता इकडली बारी झाली आता आमच्या महिला मंडळाकडं. प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे कोण असते हो, म्हणा की आता आई. हां, आता ऐका आया हो तुमच्यासाठी आता स्पेशल. आमच्या एक लातूर जिल्ह्यामध्ये अशी बातमी होती, ऐका, तुम्ही कदाचित ऐकले असताल महाराज. अशी बातमी होती बघा, लक्ष देऊन ऐका बरं का. अशी बातमी होती, टी व्हीला पण बातमी होती, पेपरला पण बातमी होती. ती अशी बातमी होती की मुलगा पोटात असताना, बघा, मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. बघा, लक्ष देऊन ऐका. मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मावशी, मुलगा 9 वर्षाचा झाला, त्याला ज्ञानेश्वरी मुखदगत झाली. हा नाही, खरं आहे मावशी. आणि आपली आई पोटात असताना काय करते हो, माझ्या नवऱ्याची बायको बघते, माझ्या नवऱ्याची बायको बघते, होणार सून मी ह्या घरची बघते, तू तिथे मी बघते, तू तिथे मी इथे. आणि पुन्हा म्हणते आई कुठं काय करते.
आपल्या आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरगं का डिस्को करणार नाही. हां, मला आवर्जून सांगावं वाटतं. आता ही नेत्र काय ती डॉक्टर तज्ज्ञ झाले, कानाचे ती तज्ज्ञ झाले, पण आता एक विशेष डॉक्टर येणार आहेत आता, मोबाईल तज्ज्ञ डॉक्टर. अहो इतका वापर झाला आहे, लेकरं वापरते त्याच्यात नवल नाही, बायासुद्धा ही झाल्या. अहो मोबाईल वापरणं सोपं नाही. हां, इतकं मोबाईलचा वापर झाला. आपण काय म्हणतो, आपल्या आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरगं का डिस्को करणार नाही. इथून संस्कार सुरू होतात. अहो मदालसेनं लेकराला उपदेश केला होता, मदालसेनं. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या, म्हणतो का नाही. अहो पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत, पण त्याच्यासाठी आमच्या मा जिजाऊ आईसाहेब लागतात. हा, छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या, 1 मिनिटात ऐका.